my dear students. In this video, we will see how to write a dialogue, how to frame a dialogue, how to compose a dialogue. That is called dialogue writing. इंग्रजीमध्ये संवाद कसा लिहायचा याच्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. डायलॉग रायटिंग करताना वी हॅव डिफरंट स्ट्रक्चर्स. या स्ट्रक्चर्समध्ये 10वीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन नंबर 5B B1 हा डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन आहे आणि हा डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन आपण कसा सोडवायचा याचं माहिती पाहणार आहोत. त्यातला ए ॲक्टिव्हिटी जी आहे ती 1 मार्कासाठी आहे. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जम्बल्ड सेंटेन्स. मीन्स देर आर 4 सेंटेन्सेस आर गिवन अँड दे आर गिवन इन अ जम्बल्ड ऑर्डर. म्हणजे हे जे 4 वाक्य असतात त्यापैकी 2 क्वेश्चन्स असतात आणि 2 त्याचे आन्सर्स आहेत. आणि हे जम्बल्ड ऑर्डरचे सेंटेन्स आपण समजून घेऊन ते प्रॉपर अरेंज केले तर आपला एक डायलॉग तयार होतो. फॉर एक्झाम्पल इथे 4 वाक्य आहेत ते आपण बघू आणि मग याचे प्रॉपर डायलॉग कसं तयार होतो तयार करूया. येस, आय लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन आय वॉज अ चाइल्ड बिकॉज दोज वेर व्हेरी इंटरेस्टिंग. वाय डिड यू लाईक देम? डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर अ चाइल्ड. या 4 वाक्यांकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यातले 2 क्वेश्चन्स आहेत. कुठले क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधले? राईट. 4 आणि 3 हे 2 क्वेश्चन्स आहेत आणि 4 आणि 3 किंवा 3 आणि 4 या 2 क्वेश्चनचे जे आन्सर्स आहेत ते 1 आणि 2 मध्ये आहेत. पण नेमकं कुठल्या क्वेश्चनचं कुठला आन्सर आहे किंवा कुठल्या आन्सरचा कुठला रिप्लाय आहे हा मात्र आपल्याला माहीत नाही. त्यासाठी आपल्याला परत एकदा क्वेश्चन्स आणि आन्सर समजून घ्यावे लागतात आणि हे करत असताना की पहिला क्वेश्चन कुठला असेल आणि नंतर कुठला क्वेश्चन असेल. सो अगेन वी विल रीड 2 क्वेश्चन्स. Why did you like them? And did you like to hear bedtime stories when you were a child? आपण असं समजूया की why did you like them असा क्वेश्चन सुरुवातीला विचारला तर काय होईल? why याचा अर्थ का हा क्वेश्चन कधीही एखाद्या घटनेनंतर विचारला जातो किंवा एखाद्या प्रसंगानंतर विचारला जातो. त्याच्या अगोदर काहीतरी त्याला कॉन्टेक्स्ट असतो, त्याच्या अगोदर काहीतरी संदर्भ असतो आणि तो संदर्भ पहिल्या प्रश्नात आपल्याला पाहायला मिळतो. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर अ चाइल्ड. त्याचं उत्तर काहीतरी असू शकतं. आणि मग व्हाय डिड यू लाईक देम, कारण पहिल्या ह्याच्यामध्ये डू यू लाईक और डिड यू लाईक असा क्वेश्चन विचारलाय आणि त्याच्यानंतर वाय. या 2 प्रश्नांची उत्तर आणि डायलॉग कसा तयार होतो आपण पाहूया. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर अ चाइल्ड. डायलॉग मध्ये स्पीकर हा लिसनरला यू असं संबोधत असतो आणि स्पीकर जेव्हा बोलतो तेव्हा तो आयनी उत्तर देतो. उदाहरणार्थ, डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज? येस, आय लाईक्ड टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन आय वॉज चाइल्ड. क्वेश्चनमध्ये वेन यू वेअर अ चाइल्ड असं विचारलेलं आहे तर उत्तरामध्ये वेन आय वॉज अ चाइल्ड. पुढचा क्वेश्चन, वाय डिड यू लाईक देम? बिकॉज दोज वेर व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे या प्रश्नाची तयारी करत असताना, ॲक्टिव्हिटी 1ची तयारी करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समजली पाहिजेत आणि त्यांचा अप्रोप्रिएट रिप्लाय काय येऊ शकतो हे पण माहीत असलं पाहिजे. दुसरी गोष्ट की 2 प्रश्नांमधला सिक्वेन्स समजला पाहिजे की पहिला प्रश्न कुठला आणि नंतरचा प्रश्न कुठला. यासाठी तुम्हाला कशाची मदत होऊ शकते? इन आवर इंग्लिश बुक देर आर मेनी चिटचॅट ॲक्टिव्हिटीज ॲट द बिगिनिंग ऑफ द लेसन. धड्याच्या सुरुवातीला चिटचॅट ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यात भरपूर क्वेश्चन्स दिलेत, आन्सर मस्त दिलेले नाहीत कारण ते सगळे क्वेश्चन्स ओपन एंडेड आहेत. या प्रश्नांचा तुम्ही विचार करा आणि त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा डायलॉग फ्रेम करा. त्यातली दुसरी ॲक्टिव्हिटी काय असते? कम्प्लीट द डायलॉग. म्हणजे थोडीशी चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी आहे. या कम्प्लीट द डायलॉगमध्ये डायलॉग तयार करत असताना क्वेश्चन्स दिलेले आहेत पण आन्सर्स मात्र तुम्हाला स्वतःला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. त्याचं उत्तर काय असते तुम्ही लिहू शकता. इफ यू वेक अप लेट ऑन द स्कूल डे व्हॉट विल हॅपन. इफ यू वेक अप लेट ऑन अ स्कूल डे व्हॉट विल हॅपन. म्हणजे इथं प्रश्न तरी विचारले जातात, इथं प्रश्न विचारलेत पण सुरुवातीला कंडिशनल सेंटेन्स विचारलेत आणि त्यानंतर प्रश्न विचारलेत. याचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. फॉर एक्झाम्पल, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. काही मुलं असे लिहितील की इफ आय डू नॉट स्टडी वेल आय विल फेल. काही मुलं लिहितील की इफ आय डू नॉट स्टडी वेल आय विल नॉट गेट गुड मार्क्स. काही जण लिहितील आय विल नॉट अंडरस्टँड द सब्जेक्ट. काही जणांचं उत्तर असेल आय विल लूज अपॉर्च्युनिटीज आणि काही जणांचं उत्तर असेल आय विल स्पॉईल माय लाईफ. ही सगळी उत्तरं व्हॉट विल हॅपन इफ यू डू नॉट स्टडी. काय घडू शकतं? तर हे वेगवेगळी शक्यता आहेत आणि याचं कुठलंही उत्तर तुम्ही लिहिलं ते बरोबर आहे. याला आपण ओपन एंडेड क्वेश्चन असं म्हणतो की तुम्हाला तो क्वेश्चन समजलाय त्याचा तुमचा रिप्लाय महत्त्वाचा आहे.
पुढचा क्वेश्चन, इफ यू वेक अप लेट ऑन अ स्कूल डे व्हॉट विल हॅपन. इफ आय वेक अप लेट ऑन द स्कूल डे आय विल रीच लेट इन द स्कूल. हे हा रिप्लाय असू शकतो. आय विल नॉट अटेंड द मॉर्निंग असेंब्ली, कारण उशीर झालेला असेल. आय विल मिस द बस, जर तुम्ही बसने जात असाल तर डेफिनेटली यू विल मिस. आय विल बी लेट फॉर माय स्कूल. म्हणजे याची उत्तरं वेगवेगळी आहेत, प्रश्न मात्र तोच आहे. हा डायलॉग तयार करत असताना परत एकदा काही वेगवेगळी डायलॉगमधले क्वेश्चन्स आहेत ते समजून घ्यावे लागतात आणि त्याचे उत्तर काय काय असू शकतात त्यापैकी एक उत्तर तुम्हाला लिहायचं. इथं मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला पर्यायी उत्तर सांगितलेले आहेत. इन द एक्झामिनेशन यू हॅव टू राईट ओनली वन आन्सर. यातला जो सी डायलॉग आहे म्हणजे ए आणि बी साठी 1-1 मार्क आहे, पण सी या ऍक्टिव्हिटीसाठी मात्र 3 मार्क आहेत. आणि हे करत असताना तुम्हाला एक थीम दिली जाते, एक सिच्युएशन दिली जाते, एक टॉपिक दिला जातो, एक प्रसंग दिला जातो आणि त्या प्रसंगावर डायलॉग लिहायचा. आणि डायलॉग लिहित असताना असं विचारलं जातं की यू हॅव टू राईट डायलॉग बिटवीन ए अँड बी. यू हॅव टू राईट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. यू हॅव टू राईट डायलॉग बिटवीन यू अँड हेडमास्टर, यू अँड युअर यंगर ब्रदर और यू आर युअर एल्डर सिस्टर. अशी कुणीतरी 2 व्यक्ती आणि त्यातला डायलॉग लिहायचा असतो. हा डायलॉग लिहिताना एक सूचना काय दिलेली आहे, यू हॅव टू राईट 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. म्हणजे त्याच्यातले मिनिंगफुल एक्सचेंजेस 3 असले पाहिजेत आणि तो डायलॉग तुम्हाला कंप्लीट करायचा, तर तुम्हाला 3 मार्क्स मिळतात. पण या 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस शिवाय असे सुरुवात आणि शेवट हा अप्रोप्रिएट असला पाहिजे आणि त्याच्यानंतर मध्ये 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस असले पाहिजेत. असं करून आपल्याला डायलॉग लिहायचा असतो आणि हा डायलॉग जेव्हा लिहिला जाईल तेव्हा डायलॉगला आपल्याला 3 मार्क्स मिळतात. याचे टॉपिक काय काय असू शकतात, इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन और स्विमिंग, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स मे बी गेम, इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग, इम्पॉर्टन्स ऑफ मास्क. या सिच्युएशनमध्ये असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टन्स ऑफ सॅनिटायझर, इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल डिस्टन्स और इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल, हॉबीज किंवा मिसयूज ऑफ मोबाईल, रियूज ऑफ प्लास्टिक और यू हॅव लॉस्ट समथिंग. तुम्ही काहीतरी हरवलंय आणि त्याच्यावर तुम्हाला डायलॉग लिहायचा आहे. असा कुठलाही प्रसंग असू शकतो, त्या प्रसंगावर तुम्हाला 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस लिहायचे आहेत. इथं एक आपण टॉपिक घेतलेला आहे, इम्पॉर्टन्स ऑफ मास्क्स. आणि या डायलॉगमध्ये असं समजूया की यू अँड युअर फ्रेंड इज अ करण अँड यू आर अ दीप. हा दोघांमधला डायलॉग आहे. या डायलॉगची सुरुवात कशी करतोय आपण, हॅव यू हर्ड द लेटेस्ट न्यूज. दीप, यस, कोविड-19 स्प्रेडिंग रॅपिडली वन्स अगेन. म्हणजे ही बिगिनिंग आहे, कारण टॉपिक आपला हा मास्क बद्दल आहे, तर याची सुरुवात कुठल्या तरी त्या डिसीजच्या संदर्भात असली पाहिजे. म्हणून हॅव यू हर्ड द लेटेस्ट न्यूज अशा वाक्याने सुरुवात केली म्हणजे तो एक प्रसंग तिकडे घेऊन जाणार आहे. हाऊ कॅन वी प्रोटेक्ट आवर सेल्फ. आय थिंक अ मास्क अँड सॅनिटायझर आर व्हेरी इम्पॉर्टंट. दे प्रोटेक्ट अस. हाऊ डू यू टेल द इम्पॉर्टन्स ऑफ मास्क टू द पीपल. I think mask is a double protector. It prevents all disease, include COVID-19. It controls community spread. It is always safe from anyone. Are you sure that mask can control COVID-19? Yes, mask, physical distance and sanitizer are most important. I will use it and also tell others. Take care, bye. Take care, bye. बघा, याच्यामध्ये सुरुवातीला 2 सेंटेन्सेस आणि शेवटचे 2 सेंटेन्सेस हे डायलॉग सुरुवातीचे आणि डायलॉग एंडिंगचे आहेत आणि मधले 6 म्हणजे 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस आहेत. असं केल्यानंतर हा डायलॉग पूर्ण होतो. म्हणजे या ऍक्टिव्हिटीमध्ये, या क्वेश्चनमध्ये ए हा जंबल ऑर्डरमधला क्वेश्चन जे सेंटेन्स आहेत ते कंप्लीट करायचे. बी मध्ये कंप्लीट डायलॉग करायचा म्हणजे क्वेश्चन दिला, आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. आणि 3 मध्ये मात्र फक्त एक प्रसंग दिला जातो, त्या प्रसंगावर कुणामार्फत कुणासोबत कुणाचा डायलॉग होतो हा लिहायचा आहे. आणि हे आपण आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जर लिहिले तर आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. या डायलॉगच्या संदर्भामध्ये स्वतःचे डायलॉग डेव्हलप करा आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू.